बाबा आईने बी चल काढ बाहेर काढ ना हडवड नेतो हा सरळ कर ना तिला सरळ किटू इकडे बाय बाय सर्वांना कशा आहात तुम्ही सर्व. मी प्रियंका तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आणखी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आता माझी देवपूजा झालेली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि जी रांगोळी होती देवासमोरची तर ती पूर्ण खराब झाली होती, तर मी इथं नवीन रांगोळी काढत आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत कारल्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर मला माहिती आहे की कारले खूप जास्त जणांना आवडत नाही कारण ते कडू असतात, पण मी ज्या पद्धतीने मी बनवते त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवले ना तर मला गॅरंटी आहे की कारल्याची भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल. ही जी रेसिपी आहे ना ही माझी सासूबाईकडून मी शिकलेली आहे. त्या इतके छान कारले बनवतात की त्यांच्या हातचे कारले कधीच कडू होत नाहीत. तर आज मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर पहिले अगोदर रांगोळी काढून घेते जी राहिलेली आहे ती, नंतर मग तर मसाला कारल्याची भाजी करायची असली तर सर्वात अगोदर असे कारले कट करून घ्यायचे जेणेकरून याच्यामध्ये छानपैकी मसाला भरला गेला पाहिजे. तर हे कारले मी रात्रीच कट करून घेतले होते आणि त्याला आतमधून असं छानपैकी मीठ लावून रात्रभर तसेच राहू दिले. आणि आता सकाळी एकदम पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेते आणि त्याच्यातलं पूर्ण असं जे आपण मीठ लावलेलं होतं मी ते पूर्ण निघालं पाहिजे म्हणून असं छान बोटाने घासून पूर्ण कारले एकदम स्वच्छ धुवून घेते. आणि मग कढईमध्ये तेल टाकते थोडंसं. आपल्याला इथं जास्त तेलाची काहीच गरज नाही, अगदी खूप कमी तेलात आपले कारले शिजून येतात. तर मी तर कढईमध्ये एक पळी तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये माझे जे कारले होते कट केलेले ते मी टाकले आणि त्यामधले ज्या बिया होत्या त्या पूर्ण अगोदर मी काढून घेतल्या, कारण आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे तर म्हणून बिया काढाव्याच लागतात. तर पूर्ण बिया काढून घेतल्या मी आणि छानपैकी आता माझे जे कारले आहेत ते मस्त मी शिजू देते. हाय घड्याळ बसना किती उचला चला दूध आता थँक्यू म्हण पप्पाला थँक्यू अशी कर पप्पाला अशी. आणि आता नंबर येतो मसाला बनवायचा. तर मसाल्यासाठी तुम्ही शेंगदाणेसुद्धा वापरू शकता, तिळसुद्धा वापरू शकता. मला जास्त तर तिळाचाच मसाला आवडतो म्हणून मी तीळ इथं वापरणार आहे मसाला बनवण्यासाठी. तुमच्याजवळ तीळ नसले तर काही हरकत नाही, तुम्ही शेंगदाणेसुद्धा घेऊ शकता. शेंगदाण्याचा पण मसाला छान लागतो, पण मला तिळाचा जास्त आवडतो. तर तीळ मस्त मी भाजून घेतले. तर तीळ आपल्याला जास्त जळू द्यायचे नाही आहेत, तसे थोडेसेच भाजून घ्यायचे आहेत. आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्तपैकी काढून घेते आणि मिक्सरमधून एकदम थोडंसं जाडसर असं कूट जे आहे तीळचं ते काढून घेते. आणि माझे जे आता ते कारले आहेत ते पण मस्तपैकी असे शिजून आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर आता मी फोडणी द्यायसाठी अगोदर एक कांदा कट करून घेते. तर कांदा कसा कट करायचा आहे, बारीक नाही कापायचा आपल्याला, असा लांब लांब कापायचा आहे आणि एकदम पतला पतला कापायचा आहे. म्हणजे आपला जेव्हा आपण फ्राय करतो ना तेव्हा पटकन तो शिजला पाहिजे, म्हणून लवकर फ्राय झाला पाहिजे म्हणून असं थोडा पतला पतला कट करायचा आहे. तर माझी जी सासूबाई आहेत त्या कारल्याची भाजी एवढी छान करतात ना, खरंच सांगते. ही रेसिपी त्यांचीच आहे, मी त्यांच्याकडूनच अशी कारल्याची भाजी बनवायला शिकली. आणि म्हणजे त्यांच्या हातचे कारले कधीच कडू होत नाहीत. शक्यतोवर एखाद्या वेळेस झाले तर झाले, पण कधीच कडू होत नाहीत. आणि आमच्या घरात सर्वजण कारल्याची भाजी खूप जास्त आवडीने खातात. खास करून जर म्हणजे माझ्या सासूबाईंनी केली ना तेव्हा तर खूपच जास्त खातात. तर आपला जो तेल होता ना हे कारले फ्राय केलेला त्याच्यामध्येच कांदा टाकला आणि छान असा गोल्डन होऊ दिला. आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते, त्याच्यामध्ये जिरा टाकते, छान असं मिक्स करून घेते, भाजून घेते. आणि परत आपला जो जिरा होता तो असा मस्त भाजून घेतला की कांदा आणि जिरा एकत्र मिक्स करते. आणि आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते, थोडंसं लाल तिखट टाकते आणि
तर पूर्ण मिक्स करून घेते. आणि इथं मी थोडंसं धनिया पावडर टाकते. धनिया पावडर नाही टाकलं तरी चालते, माझ्याजवळ होतं म्हणून मी टाकलं. तुम्ही नाही टाकलं तरी काही हरकत नाही. आणि थोडंसं मीठ टाकते. तर कारले रात्रभर मिठामध्ये भिजवलेले होते म्हणून मी थोडंसं मीठ टाकायचं मसाल्यापुरतं. जास्त मीठ टाकायची गरज नाही आहे इथं. आणि जे आपलं तिळाचं कूट होतं ना, त्याच्यामध्ये टाकून घेते आणि पूर्ण एकदम छानपैकी असं मिक्स करून घेते. आणि इथं आपला जो कारल्यात भरायचा जो मसाला आहे तो रेडी आहे. मी खरंच सांगते, गॅरंटी घेऊन सांगते, तुम्ही जर अशी भाजी बनवली ना, अशा प्रकारे भाजी बनवली ना, तर कारल्याची भाजी कधीच कडू होत नाही. आणि तुम्ही कधी पण भाजी बनवसाल कारल्याची, तर अगोदर रात्री कारले कट करून त्याच्यामध्ये मीठ भरून ठेवजा, नंतर सकाळी भाजी करजा. तर अशा प्रकारे कारल्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आणि छान टेस्टी अशी भाजी माझी तयार आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि एखाद्या नव्या रेसिपीमध्ये. चलो बाय.